आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली। यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे, तसंच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली। उद्धव ठाकरे यांचं पक्ष प्रमुख पद हे बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आलेला आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली आणि यावेळी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच आक्षेप घेतला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेले निर्णय संघटनात्मक बदल हे बेकायदेशीर असल्याचं जेठमलानी यांनी म्हटलंय। तर शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती, तर शिवसेनेच्या घटनेमध्ये कोणताही बदल न करता पक्षप्रमुख म्हणून पद निर्मिती करण्यात आली असल्याचा दावा शिंदेंच्या पक्षाने केला। पक्षप्रमुखपदी राहण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नसल्याचंही शिंदेंच्या पक्षाने म्हटलेलं आहे। तसंच जुलै 2022 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीने एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड केल्याचंही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सांगितलंय। आता धनुष्यबाणाचा फैसला हा 17 जानेवारीला होणार आहे। आर्ग्यूमेंट समाप्त हो चुके हैं हमारे तरफ से और मेन जो हमने सादी गली के जजमेंट जो जजमेंट है उसके बारे में हमने जिक्र किया। हमने कहा हम कवर्ड हैं, हमें मेजॉरिटी है और वो ही है टेस्ट जो है कि सही शिवसेना कौन है वो सादी गली का जो टेस्ट है उस पर निर्भर है और वो टेस्ट के मुताबिक हम ही असल शिवसेना पार्टी है। हमारे पास न्यूमेरिकल मेजॉरिटी है और हम ऑर्गेनाइजेशन में भी जो सचमुच ऑर्गेनाइजेशन है उसका कंट्रोल भी हमारे हाथ में है। 2018 में उद्धव ठाकरे ने गुप्त रूप से उस ऑर्गेनाइजेशन को अमेंड करा और ऑर्गेनाइजेशन इलेक्शंस को उन्होंने रद्द किया और ऑर्गेनाइज इलेक्शंस हुए ही नहीं। ये एक कारण है कि स्प्लिट हुआ, क्योंकि शिवसेना के कार्यकर्ता और एकनाथ शिंदे जी बहुत नाराज थे इस बदलाव से और हमने रेजोल्यूशन पास किया है जुलाई 2022 में कि ये और आइडियोलॉजी की वजह से कि हम स्प्लिट कर रहे हैं पार्टी। शिवसेना पक्ष प्रमुख जो है वो हम नहीं कह रहे गलत है, लेकिन जिस तरह से बाकी ऑफिस बेरर्स अपॉइंट किए गए हैं सिर्फ पक्ष प्रमुख के आदेश पे, वो गलत है। पक्ष हा मूळ पक्ष महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये आम्ही 20 लाखाहून अधिक हे आमचे फॉर्म्स दिले, आमचे प्राथमिक सदस्य दिले। आज 20 लाखाहून प्राथमिक सदस्य देऊन आम्ही दिलेली जी काय ॲफिडेव्हिट्स आहेत ही ॲफिडेव्हिट सुद्धा 3 लाखाच्या घरात आहेत। जे आपले आमचे जे प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, ज्यांचं दिलेलं असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना डावलून अशा प्रकारचं हे गृहीत न धरता इलेक्शन कमिशनला सगळे अधिकार आहेत आणि त्यांनी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर्स आणि लोकसभेचे मेंबर्स पार्लमेंटरी याच्यावरच निर्णय द्यावा आणि तो निर्णय देऊन मोकळं व्हावा, अशा प्रकारचं जे देत आहे ते कुठेतरी भारताची लोकशाही ही कुठं खरोखर धोक्यात येते आहे का असं प्रश्नचिन्ह आहे। उनका जो ऑर्गेनाइजेशन जो है वोट मिला वही पार्टी है। लोकतंत्र में हाँ सही है भाई, लोकतंत्र में जो मुकद्दर वो सिकंदर और वोट्स और दोनों सीट्स एकनाथ शिंदे के गुट के पक्ष में है। ठीक है। तर दोन्ही पक्षांकडून खरं तर युक्तिवाद करण्यात आलेले आहे। प्रत्येक पक्षाने केलेला युक्तिवाद यावरती नजर टाकूयात। अगदी सुरुवातीला ठाकरेंच्या पक्षाने नेमका काय युक्तिवाद केलेला आहे तो पाहूयात। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी अद्याप बाकी आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निर्णय नको, तर आयोगातील युक्तिवाद प्राथमिक की अंतिम असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तर कोर्टाने बंडखोरांना अपात्र ठरवल्यास आयोगाचा कोणताही निर्णय हास्यास्पद ठरेल असा युक्तिवाद ठाकरेंच्या पक्षाने केलेला आहे। तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा युक्तिवाद, त्यावर एक नजर टाकूयात। अद्याप कुणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाहीये, तर धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यामध्ये अडथळा नाही। आमदार खासदारांची आमच्याकडे जास्त संख्या आहे, तर बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी ही महत्त्वाची आहे। तर एका बाजूला दावे प्रतिदावे आणि युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला होता। त्यानंतर बोलूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, कारण मुंबईच्या महालक्ष्मी रेस कोर्सवरती पहिला अधिकार
हा मुंबईकरांचा असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नव्हे किंवा मग आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेचा नाही, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावलाय. रेसकोर्स कुठे शिफ्ट करायचं आहे ते महापालिकेनं प्रस्ताव द्यावा, त्यानंतर आम्ही आपली प्रतिक्रिया देऊ, असंही शेलारांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. महालक्ष्मीच्या रेसकोर्सवर मुंबईकरांचा अधिकार आहे. तो उद्धवजींच्या शिवसेनेचा नाही आणि आदित्यच्या पेंग्विन सेनेचा तर बिलकुल नाही. आणि मुंबईकरांचा त्यावर अधिकार आहे. रेसकोर्स इकडून कुठे शिफ्ट करायचा महापालिकेने प्रस्ताव द्यावा, पण तो प्रस्ताव दिल्यावर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवार किस झाड की पत्ती है असं म्हणत त्यांनी इंदिरा गांधींच्या पराभवाची आठवण करून दिली. पवार कुटुंबियांना बारामतीमध्ये जाऊन उत्तर देणार असल्याचं आव्हानही पडळकरांनी पवारांना दिलेलं आहे. तर दुसरीकडे शरद पवारांवरती त्यांनी निशाणा साधलाय. पवार कुटुंबांना मी पुरून उरलेलो आहे आणि त्यांना मी सोळू की पळू करून सोडलेलं आहे. त्यामुळं अजित पवार निरुत्तर आहेत. ते आता हे काय बोलते, त्यांच्याकडे उत्तर राहिलं नाही. त्यामुळं मी त्यांना योग्य उत्तर बारामतीत जाऊन देईन. मी काय इथं देणार नाही, पण त्यांना योग्य उत्तर मी देईन. मी राज्यभरामध्ये त्यांना त्यांचं सरकार असतानाही सोळू की पळू करून सोडलं होतं. आज आमची सत्ता असताना सुद्धा मी लोकांच्या मध्ये जातोय, लोकांना जागरूक करतोय. त्यांच्याबरोबर जी लोक गैरसमजानं बरोबर होती त्यांना बाजूला करतोय. त्यामुळे हे पवार कुटुंब असं बावचळल्यासारखं करतंय. तर परमेश्वराकडे मी प्रार्थना करेन की त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, 100 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य लाभावं अशी मी प्रार्थना करेन. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतोय त्यांना ते पाहता यावं, म्हणून 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळावं अशी मी प्रार्थना बिरोबाच्या चरणी करतो. मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही. एक मिनिट असले उठसुंबे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही, मोकळा नाही. त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवरती केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कृषी प्रदर्शनामधून पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा खुद्द अजित पवारांनी बावनकुळेंना दिला. तसंच शरद पवारांवरती केलेले आरोप चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं. उलट पवारांनी कृषी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं, पवारांनी शेतकऱ्यांना मदत केली असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले. काही काही मोठे मोठे व्यक्तिमत्व आहेत. खरं तर कधी कधी असं वाटतं की मोठे माणसाजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा किती गरीब असे दिसतात आणि लहान माणसाजवळ जातो ते हृदयाने किती श्रीमंत असे दिसतात. लहान लोकांजवळ गेलं तर हृदयाने श्रीमंत आहे, आपलं सर्वस्व देण्याची तयारी आहे. पण कधी कधी आपण खूप मोठ्या माणसाचा अभ्यास करतो, खूप श्रीमंत आहे पण इतके गरीब आहेत की शेतकऱ्याच्या कृषी प्रदर्शनाला प्रवेश फी सुद्धा लागू शकतो. एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन. आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणातून निवृत्त व्हायचं. आणि आता बेरोजगारांसाठी आहे आनंदाची बातमी, कारण 75,000 नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती गठीत करणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली आहे. येत्या 2 दिवसात यावर निर्णय देखील होईल. एवढी मोठी नोकर भरती राबवण्यासाठी अडथळे असे दूर करायचे यावरही ही समिती काम करणार आहे. राज्यामध्ये 75,000 नोकर भरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे या संदर्भात संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे. नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारनं TCS आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती केलेली आहे. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परीक्षा सेंटर्स आहेत आणि त्यामुळे येत्या 2 दिवसात यावर निर्णय होणार आहे.
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद हा दिवसेंदिवस पेटतानाच दिसतोय. उर्फीनं तर ट्विटची मालिका सुरू ठेवलेली आहे. उर्फीनं चित्रा वाघांसाठी आणखी एक नवं ट्विट केलेलं आहे. उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी ग तू सास, असं ट्विट उर्फीनं शेअर केलं. तिच्या याच ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. या पाठोपाठ उर्फीनं आणखी एक ट्विट केलेलं आहे. चित्राताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है, असं खोचक ट्विट उर्फी जावेदनं केलं. दरम्यान उर्फीच्या या ट्विटनंही अनेकांचं लक्ष वेधलंय. तर पोलिसांनी उर्फी जावेदवरती कारवाई करावी, नाहीतर आमच्या अधिकारांचा आम्ही वापर करणार आहे, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रामध्ये चालूच देणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी भरला. अमृता फडणवीस यांनीही उर्फीला फटकारलेलं होतं, पण काही माध्यमांनी अमृतांच्या वक्तव्याची मोडतोड करून दाखवल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे. उर्फी विरुद्ध चित्रा वाघ असा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षात चित्रा वाघ उर्फीवर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे यावर ठाम आहेत. कारवाई करा, नाहीतर उर्फीची टिवटिव वक्तव्याचा विपर्यास या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्हाला अधिकार दिलेले आहेत. नाही केली पोलिसांनी कारवाई तर आम्ही आमचे अधिकार वापरून काय करायचं ते आम्ही निश्चितपणे करू, पण आम्ही हा नंगानाद चालू देणार नाही. पुन्हा सांगते, अमृता फडणवीस म्हणाल्या, चित्राताईंनी यावर स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. एक असते प्रोफेशनल गरज, कारण प्रोफेशनल गरजेनुसार सीन करावे लागतात, पण फक्त मीडियासाठी आणि प्रकाश झोतात राहण्यासाठी तुम्ही रस्त्यावर फिरताय तर ते मला योग्य वाटत नाही. ही भूमिका आहे. आता त्या जे काही बोलल्या असतील ते एक त्याला कोपऱ्यात घेऊन बोलल्या नसतील ना, सगळ्यांसमोर बोलल्या असतील. मग एका माध्यमाने हे असं छापायचं आणि दुसऱ्या माध्यमाने असं छापायचं, हे कसं काय? बोलताना तर त्या सगळ्यांशी बोलल्या असतील. मग अशा चुकीच्या आणि वेडवाकड्या बातम्या कृपया लावू नका. सिद्धिविनायक मंदिरामध्ये VIP दर्शन बंद आहे. मात्र असं असताना देखील दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरला आज सिद्धिविनायक मंदिरात विशेष वागणूक देत दर्शन घेण्यासाठी मदत करणं एका पोलीस अधिकाऱ्याला भोवलेलं आहे. एकता कपूरला दर्शनासाठी विशेष वागणूक दिल्याप्रकरणी काळा चौकी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला मेमो देण्यात आलेला आहे. दरम्यान VIP दर्शन बंद असल्यानं कॅबिनेट मंत्री अतुल सावेंनी देखील सर्वसामान्यांप्रमाणेच रांगेतून दर्शन घेतलंय. देशामधील वातावरणामध्ये सातत्यानं बदल होतोय. कुठे थंडीचा कडाका तर ढगाळ वातावरण जाणवत आहे आणि सध्या उत्तर भारत हा चांगलाच गारठलाय. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी 1 अंकी तापमानाची नोंद झालेली आहे, तर देशातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय. त्यामुळे हुडहुडी वाढलेली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशांपर्यंत कडाक्याची थंडी जाणवू लागलेली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढलेला असून तब्बल 5 राज्यांमध्ये पुन्हा एकदा तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तर देशामधील उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये धुकं आणि कडाक्याची थंडी ही कायम आहे. धुक्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतात. सततच्या धुक्यामुळे भारतीय रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केलेल्या आहेत. धुक्यामुळे गाड्या उशिरा आणि रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अडचणी देखील येतात. लोकांना अनेक तास ट्रेनची वाट पाहावी लागते. कडाक्याच्या थंडीत लोकांना रेल्वे स्थानकावरती ट्रेनची वाट पाहावी लागते. उत्तरेमध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे राज्यातही उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग हा मराठवाडा भाग तसंच विदर्भामध्ये तापमानात घट झालेली दिसते. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव अशा काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही भागात थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यामधील तापमानाचा पाराही घटलेला असून थंडीमध्ये वाढ झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये 2 दिवसात तापमानामध्ये घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे आणि त्यातच आता येत्या काही दिवसात थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. कडाक्याची थंडी पडल्यानं त्याचा रबी पिकांना फायदा होत असल्यानं शेतकरी वर्ग आनंदात आहे. तर संपूर्ण महाराष्ट्र कसा गारठलाय यावरती आपण यावेळेला नजर टाकतोय. अगदी सुरुवातीला पाहूयात औरंगाबाद.
7 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद तिथे झालेली आहे. त्यापाठोपाठ जळगावमध्ये किमान 5.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. महाबळेश्वर या ठिकाणी देखील किमान 12.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. नांदेडमध्ये देखील किमान 10.6 अंश सेल्सिअस. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये किमान 7.6 अंश सेल्सिअस, परभणीमध्ये किमान 10 अंश सेल्सिअस, पुणे या ठिकाणी देखील किमान 7.4 अंश सेल्सिअस, साताऱ्यामध्ये किमान 10 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्र कसा गारठलेला आहे हे आपण एकाच नजरेच्या टप्प्यातून पाहतो आहोत. राज्यामधलं सगळ्यात उंच शिखर कळसूबाई हे पर्यटकांना कायम खुणावत असतं. अवघड असला तरी या ट्रेककडे अनेकांचे पाय वळतात. पाहुयात कळसूबाई ट्रेक स्पेशल रिपोर्ट. नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेतलं 1646 मीटर उंचीचं कळसूबाई शिखर हे राज्यातलं सर्वोच्च शिखर आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवार रविवारी इथं ट्रेकसाठी आलेल्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली. कळसूबाईला मी आता माझी 4थी वेळ आहे. यावेळेस मी माझ्या कॉलेजच्या मित्रांना घेऊन इथं आणि विथ माय फॅमिली मी इथे ट्रेकसाठी आलो होतो. कळसूबाई शिखराबद्दल एक विशेष आकर्षण होतं. महाराष्ट्रातलं हे सगळ्यात उंच शिखर, तर हे शिखर आपण एकदा तरी जावं. कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच पर्वत शिखर आहे. ते समुद्र सपाटीपासून 5400 फूट उंचीवर आहे, म्हणजेच सुमारे 1646 मीटरवर. नाशिक इगतपुरी महामार्गावर घोटीपर्यंत जावं लागतं. मग घोटी भंडारदरा रस्ता पकडला की लागतं बारी गाव. या बारी गावात कोळी महादेव आदिवासी जमातीची वस्ती आहे. कळसूबाई माझा राहिला होता. बऱ्याच वर्षापासून मला करायची इच्छा होती, पण तो आज झाला. माझ्या मित्रमैत्रिणी त्यांच्याबरोबर झाला. गडकिल्ल्यावर भटकंती करणाऱ्यांचं हे आवडतं शिखर आहे. कळसूबाईसाठी अकोले आणि इगतपुरी तालुक्यातून प्रमुख मार्ग आहे. शिखर चढताना 4 ठिकाणी भीती वाटेल अशा लोखंडी शिडीचा वापर करून चढावं लागतं. जर पाहिलं तर पायऱ्यांचा मार्ग आहे. रस्ते खूप लहान आहेत. जसं जसं वरती जाऊ आपण तसं तसं तुमचा श्वास वाढत जातो आणि मग अर्ध्यावरती आल्यानंतर तुमची दमछाक सुद्धा होते. कळसूबाईची आख्यायिका सांगितली जाते. कळसूबाई तिथल्या गावातल्या एका सुनेचं नाव. तिला औषधी वनस्पतींची माहिती होती. त्याचमुळे गावातल्या लोकांच्या आरोग्याची ती काळजी घ्यायची. तिच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून या शिखराला कळसूबाई नाव देण्यात आलं. शिखरावर ग्रामस्थांनी तिचं मंदिरही बांधलं. आदिवासी कळसूबाईला कुलदेवी मानतात. मी इथं कळसूबाई शिखरवर चढलेलो आहे. माझ्या पप्पांसोबत माझा पहिला ट्रेक आहे. चढताना मला दमछाक झाली, भरपूर लॅडर वगैरे होत्या, त्रास झाला थोडाफार, पण वरती आल्यावर जो आनंद होता ना तो खूप 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 छान अप्रतिम होता. प्रशासनाकडून मात्र या शिखराकडे फार लक्ष दिलं जात नाही आणि पर्यटकही कचरा आणि प्लास्टिक बाटल्या टाकून कळसूबाई शिखरावर घाणच करतात. जशी प्रशासनाची तशी पर्यटकांचीही हे शिखर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे. सह्याद्रीच्या रांगामध्ये अनेक गडकोट आहेत, किल्ले आहेत, शिखरं आहेत, पण या सर्व शिखरांमध्ये असं एक शिखर आहे की जे शिखर अनेक पर्यटकांना खुणावत असतं. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता, या ठिकाणी कळसूबाईचं हे मंदिर आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली. व्हिडिओ स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, कळसूबाई, अहमदनगर. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं वन डे क्रिकेट कारकिर्दीमधलं 45वं शतक झळकावलं. नवीन वर्षातलं कोहलीचं हे पहिलंच शतक आहे आणि या शतकासह विराटनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची
बरोबरी देखील केली आहे. भारतीय भूमीवर सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावरती होता आणि या सामन्यात शतक झळकावत विराट कोहलीनं सचिनच्या सर्वाधिक शतकं करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे. सचिननं भारतीय भूमीवरती 20 शतकं झळकावलेली होती आणि आता विराटनंही वन डेमध्ये आपली एकूण 20 शतकं पूर्ण केलेली आहेत. विराटची शतकी खेळी आणि रोहित गिलच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतानं श्रीलंकेपुढे 374 धावांचं खडतर आव्हान दिलेलं आहे. तर घरच्या मैदानावरती सर्वाधिक शतक झळकावणारे क्रिकेटपटू कोण कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात. तर आतापर्यंत सचिन तेंडुलकर यानं 20 शतकं केलेली आहेत. त्यानंतर विराट कोहलीनं देखील 20 शतकं करत त्याच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे. तर हाशिम आमलानं 14 शतकं, रिकी पॉन्टिंगनं 13 शतकं आत्तापर्यंत केली आहेत. त्यानंतरची बातमी आहे कुस्ती प्रेमींसाठी, कारण पुण्यामध्ये आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू होत आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत 900हून अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि 5 लाख रुपयांचं रोख बक्षीस मिळणार आहे. तर उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख 2.5 लाखांचं बक्षीस मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच पैलवानांच्या डोपिंगचा मुद्दा चर्चेत आलेला होता आणि अशातच महाराष्ट्र केसरी स्पर्धा देखील सुरू होतीये.